श्रुतीज लाईफ आणि आत्ता आम्ही चाललो आहे स्वीटीच्या शूटसाठी. तर हा ब्लॉग पूर्ण असणार आहे स्वीटीबद्दल आणि तिच्या शूटबद्दल. तर तिला एकदम बेसिक रेडी केलं आहे. तिच्या स्क्रीन टेस्टसाठी आम्ही आज चाललोय. तर तिची एक ऑडिशन होणार आहे आणि सोबतच वृद्धीची पण ऑडिशन होणार आहे, स्क्रीन टेस्ट होणार आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल की बेबीजचं शूट कसं असतं, काय असतं. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला पण जास्त काही आयडिया नाही आहे. तिला कॉल आला होता ऑडिशनसाठी. तर आता मागे मेकअप चाललाय, तुम्ही बघू शकता. स्वीटी तर ऑलरेडी रेडी आहे. तिला मी एकदम बेसिक रेडी केलंय, कारण त्यांनी सांगितलेलं की कॉस्ट्युम्स वगैरे सगळे ते प्रोव्हाइड करणार आहे. आज फक्त स्क्रीन टेस्ट होणार आहे. आता 3 वाजलेत. आमचा 12 to 2चा स्लॉट होता, बट आम्हाला लेट झाला, त्यामुळे आम्ही सेकंड स्लॉट सिलेक्ट केला. 4 to 6च्या मध्ये असणार आहे. तर आता आम्ही लवकर निघालोय, कारण लेट नको व्हायला म्हणून. आणि काय असतं, कसं असतं रजिस्ट्रेशन वगैरे ते काही अजून आयडिया नाहीये. तिथे गेल्यानंतर समजेल. तसंच मी तुम्हाला पण एक्सप्लेन करेल की कसं काय असतं. सॅटर्डे असल्यामुळे दुपारी 3 वाजता पण किती ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता. म्हणून लवकर निघायलाच बरं असतं अशा सिच्युएशन मध्ये. फर्स्ट टाइम असं झालंय की कुठेतरी आम्ही खूप लवकर पोहोचतोय. लवकर म्हणजे जवळजवळ 40 मिनिट्स अगोदर आम्ही पोहोचणार आहे. इथं पॅन्टालून्स नाही येणार आहे जय दादा, नाही तर तिथं जाऊन मग तिथं गेलो असतो आपण. इकडे लांब आहे का थोडंसं? जाऊ दे. आम्हाला अजून एक काम आहे, पॅन्टालून्स मध्ये जायचंय. थोडीशी शॉपिंग नाही करायची आहे, एक्सचेंज करायचंय. काय चेंज करायचं सध्या? वी डोंट नीड हे सगळं. काय म्हणतोय? काय नो वी नीड, कारण लोकांना समजायला हवं ना की आपण का चाललोय. ते नाही बोललं. माझं टॉप चेंज करायचं. हे मेन घे. तर आता आपण लोकेशनला पोहोचलोय, लँड ऑफ फर्निचर, क्रिएटिव्ह सिटी. थांब हे घे. पण ते बंद आहे वाटतं आता. म्हणजे मला माहितीये तू काय घेऊन नाही देत. म्हणजे आय एम नॉट शुअर, पण बंद आहे मे बी. नाही खोटं नको बोलू. नाही घेऊन बंद नाही आहे. देत मला. दुपारचा टाइम आहे ना, तर बंद असेल ती ना. मग रात्रीचा पण बंद असतं ना ट्रॅम्पोलिन पार्क. मग काय सकाळी उघडा असतं का? सकाळी हा, पहाटे यावं लागेल इथे. आता इकडून पुढे जे काय बघायला भेटेल श्रुती दाखवेल तुम्हाला. अभी मजा आएगा ना भिड़ो. बोल फक्त. तिची बॉटल घ्यायची होती. कुठे ठेवली बॅग? तहान लागली होती तिला हातामध्ये ज्वेलरी रिंग दिली आहे, त्यानंतर ती ओके झाली आहे. तोपर्यंत तिची आपली रडारडी चालूच होती. तर आत्ता आपण स्टुडिओला आलो आहे फॅशन इरा कास्टिंगमध्ये. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो हे ब्रँड्स आहेत. सेम कसं असतं. सोनाली दिली.
आता आम्ही गाडीकडे चाललोय. आणि मे बी स्वीटीला झोप येते. हा का? आवाज वाढवतीये ती साऊंडचा. लेट हर डू दॅट. तर गाईज फायनली स्वीटी आणि वृद्धीचं शूट संपला आहे आणि आम्ही खूप प्राऊड फील करून घरी जात आहे. सांगते स्वीटीने इतकं छान कॅमेरा समोर ऍक्ट केलं ना, मला बिलकुल पण बिलीव्ह. आणि जेव्हा तिचं नाव कॉल आउट केलं होतं तेव्हा मला एकदम धडधड होत होते, जसं काही ती एक्झामला चालली आहे. मला असं वाटत होतं की ही कशी ऍक्ट करेल किंवा करेल का नाही, एकदम ब्लँक. स्वीटीने दाखवून दिलं की ती कॅमेरा फ्रेंडली आहे आणि ती खूप छान ऍक्ट करू शकते. तर गाईज हा होता आमचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग होतं आणि काय आम्ही नक्कीच ट्राय करू की चांगलं कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करू.